परंतु सामना कसा राहील पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकूया मनोज म्हात्रे यांचा आवाज. थँक्यू रवींद्र म्हात्रे सर. एक खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतात. पाचगाव प्रीमियर लीग उलवे तरघर कुंभडवजे गणेशपुरी आणि मोहा यांच्या माध्यमातून पाचगाव ही प्रीमियर लीग आपण पाहतात आणि दुसऱ्या दिवसातील ही शेवटची मॅच जो जिंकेल तो सेमीफायनलचा प्रवास गाठेल, तो दुसरा संघ ठरेल. एका साईडला आपण विचार केला तर मात्र रुही प्राही कुंभडवजे आणि त्याच्या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो तंश तश्वे 11 उलवे. तर सरांचा इशारा येतोय. आपण जर विचार केला गोलंदाज येतोय ओव्हर क्रमांक पहिल्या बदलण्यासाठी निकेत कोळी आणि स्ट्राईक वरती फलंदाज सिद्धू मडवी, त्याच्या साथीला कांती उलवेकर. तंश तश्वे 11 उलवे संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि पंचांचा मात्र आमच्यापर्यंत ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज निकेत कोळी, समोरील फलंदाज सिद्धू मडवी. आताचा चेंडू आपण पाहिला तर ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. दुनिया समांतर झालेत पंचांचे. इथे वाईट करायला इशारा दिला. एखाद्या वेळी का तर ओपन झालं. मॅच मध्ये जिंकणं नक्कीच या स्पर्धेतील आपण पाहिलं तर पाचगाव प्रीमियर लीग मधला तो संघ मात्र इका ट्रॉफीचा नक्कीच मान ठरेल. तो दुसरा संघ, कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिला शैलेश मध्ये तरघर संघ क्वालिफाय झाला होता सुपर फोर मध्ये. चांगला पटका कबरच्या क्षेत्रामध्ये दणदण करीत जाईल. 4 धावेसाठी चौकार. सिद्धू मडवीच्या बाट मधून चौकाराला सकाळचे दबसके 4 पुढे, दबसके 5 आकड्यावरती जातोय आपण पाहता. सुंदर सुरुवात चालू आहे. आपण पाहिलं तर पहिला षटक बदलताना निकेत कोळी. जास्त वेळ दौडू नका पण सामोरे संघ नक्कीच रुही प्राही कोंबडवजे आपणास विनंती आहे. एका साईडला जर विचार केला ना तर नक्कीच तंश तश्वी 11 उलवे रवींद्र माते सर पाहिला ना दोन्ही मुलींची नावं आहेत आणि नक्कीच खूप सुंदर दोन्ही संघ आपण पाहता. मुलगा आणि मुलगी आहे आणि ते मात्र चांगला फटका लगोच्या रेजर मध्ये जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या 4 पुढे, धावसंख्या जाईल तब्बल 9 आकड्यावरती. आपण जर फलंदाज पाहिला तर सिद्धू मडवी, एका साईडला गोलंदाज निकेत कोळी. षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज. चांगला पटका, सुंदर पटका सिद्धूच्या बाट मधून येतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आपण पाहिलं तर हा तिसरा चौकार. टोक डीजे. सिद्धूच्या बाट मधून सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो या सिद्धू मडवीची. एका साईडला त्याच्या साथीला कांती उलवेकर, एक लेजंड खेळाडू आपण पाहतात कोंबडवजे गावातील. गोलंदाज पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर निकेत कोळी. षटकातील पुढला चेंडू फेकेल. उडवलाय. आपण पाहिला तर सीमा रेषा पलीकडे नेऊन ठेवलाय, दाडून ठेवलाय. मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी षटकार. आपण जर विचार केला ना तंश तश्वी 11 उलवे संघ मात्र सुरुवात धमाकेदार करतोय. 4 बॉल झालेत आणि 19 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. सुंदर फटकेबाजी. मॅच इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे. आम्हाला नक्कीच पहिल्या चेंडू पासून टोकमटोक फलंदाजी करायची आहे. पण एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर संघ नायक सिद्धू मडवीला पाहता इनायक ऍक्शन मोड मध्ये तो आलाय आणि त्याच्या बाट मधून आपल्याला पटके पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती. एका साईडला गोलंदाज निकेत वरती हल्ल्यावरती हल्ले चढवले जातात. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू मात्र परार होईल.
सीमा रेषा पलीकडे लंगपच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. आठ सुंदर फटके. आज सिद्धू मडवी मात्र बाहेर झालाय. काय त्याच्या बाट मधून चौकार षटकार 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 अशी भाषा मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुंदर इथे फटकेबाजी चालू आहे. संघाची धाबसंख्या आपण जर विचार केला 5 बॉल इथे पूर्ण झालेत आणि संघाची धाबसंख्या 25 आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू निकेत कोहलीचा. उलटा चेंडू पुन्हा एकदा पाहू शकाल. इथे झेल काय टिपलाय लाजबाब. सिद्धू मडवीने जे मात्र ताकदीची फलंदाजी केली होती त्या फलंदाजाला आता परताप आला गेल खेळाडू कक्षामध्ये. आणि अशा प्रकारे पाटील सर मित्रांनो आपण एक ही आपल्याला क्लिप ऐकायला मिळाली. सगळ्याची धाबसंख्या पाहिली एक बाद 25 आकड्यावरती. एक ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. एका षटकामध्ये 25 धाबसंख्या आल्यात. चला स्पेडली करा एकत्र येऊ नका. आपण वारंवार सीके बिल्डर्स 11 तरगर आपल्यास विनंती केली जातोय. एका साईडला विचार केला तर रुही प्राईज स्ट्रायकरचा कोंबड विजय इथे आपल्याला संघामध्ये नक्कीच आपण पाहायला मिळतोय. सीके बिल्डर्स बाहेर गेला या स्पर्धेतून. आता मात्र या लीग मधून बाहेर फेकलाय. एक ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. सगळ्याची धाबसंख्या एक बाद 25 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज पहिल्या सत्रासाठी येतोय राज बस्ताव. सामोरे फलंदाज कांती उलवेकर. संघाची धाबसंख्या 25 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत जातोय. राज बस्तावच्या षटकातील हा पहिला चेंडू ऑफस्टमच्या बराच बाहेर जातोय. सरांचे दोन्ही समांतर झालेत. वाईट करार इशारा आलाय. एक्स्ट्रा रन्स मिळतोय. एका धाबेच्या पद्धतीने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या 26 आकड्यावरती एक बाद. पहिला पूर्वार्ध आपण पाहतात. एका साईडला विचार केला तर कुठेतरी चांगल्या धाबसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. सुंदर चेंडू इथे कांती उलवेकर फलंदाजाला पाहावं लागलं. चेंडू डॉट जातोय. धाबसंख्या एक बाद 26 आकड्यावरती. तश्वी 11 उलवे तो संघ आपण पाहतात फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू पडतो. ऑफस्टमच्या बराच बार देतोय. पंचाचे दोन्ही समांतर वाईट करार. एक चेंडू जर चांगला आला तर त्यानंतर इथे राज बस्ताव पुढचा चेंडू मात्र वाईट फेकतोय. सगळ्याची धाबसंख्या पाहिली 27 आकड्यावरती. 27 धाबसंख्या स्कोरवरती लागली जातात. षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी गोलंदाज तयार. हलवार पद्धतीने पटका सजवलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल टिपलाय. दुसरा झटका मिळेल. तंशवी 11 आपण पाहिलं तर उलवे या संघाला. सुंदर झेल टिपला आणि आता मात्र फलंदाज कांती उलवेकरला देखील परतावा लागेल. नवीन फलंदाज सुदर्शन पाटील इनाईट नंबर 4. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सुदर्शन पाटील येतोय. संघाची धाबसंख्या 2 बाद 27 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना तश्वी 11 उलवे संघाची धाबसंख्या आपण पाहता. एका साईडला गोलंदाज राज बस्ताव. समोर फलंदाज सुदर्शन पाटील. सुंदर चेंडू जोरदार अपील झाले. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये बॅटला ब्रश झाला. आणखी विकेटचा पतंग सुदर्शन पाटीलला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. इंटरनॅशनल एअरपोर्टला फक्त आणि फक्त दिबांचं नाव दिवंगत दिबा पाटील, दिनकर बालू पाटील. मित्रांनो जासई गावातील आज देखील त्यांचा विचार केला ना तर नक्कीच आपले धाबे दणांतील.
कारण एक मात्र आपण पाहिलं तर निस्वार्थी नेता ज्याने काहीही स्वतःसाठी केलं नाही, समाजाला समाज प्रबंध असणारा एकमेव नेता नक्कीच जासई गावाचे आमचे भूमिपुत्र दिवंगत दिबा पाटील साहेब. मॅचकडे जाऊया. षटकातील पुढला चेंडू सुंदर सुंदर चेंडू इथे हाताळलाय, चांगला इथे पकड देखील होतोय. तसं तर हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 27 आकड्यावरती. 27 रन्स 3 विकेट लॉस. आपण पाहता पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ तंश तश्वी 11 उलवे संघ. पुढचा चेंडू चांगला फटका आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आता क्षेत्ररक्षक आलाय आणि टिपला जाईल. आणखी विकेटचा पतंग अविनाश टोलकरला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. दुसऱ्या ओव्हर बदला अंतिमचा चेंडू उरलाय. संघाची धावसंख्या पाहिली 27 आकड्यावरती. 27 धावसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर तंश तश्वी 11 उलवे संघाची धावसंख्या. मनोज 27 धावा पहिल्या षटकामध्ये 25 आल्या होत्या. मात्र जसं सिद्धू मडवीचं विकेट गेल्यानंतर एकही फलंदाज मैदानामध्ये तग धरून राहिला नाहीये. थोडंसं संयमतेने शांतपणे जर खेळलं असं, कारण ही मॅच ट्रॉफीची आहे. इथून जो संघ हरेल तो या स्पर्धेला मुकेल आणि जिंकणार तो नक्कीच एक चषक त्या संघाच्या नावावरती जाणार आहे 100%. त्यासाठी प्रत्येक चेंडू त्यांना समजदारीने खेळावा लागेल. आणि आता या मॅचमध्ये नॉन स्ट्राईकला जो गीतेश मडवी आहे, आता हा फलंदाजाला या मॅचमध्ये मी म्हणेन काही पावलं हलवायला लागतील, कारण आता एकच फलंदाज आता सध्या या मॅचमध्ये मोठा राहिलेला आहे. मनोज नक्की थँक्यू. आपण पाहिलं तर किरण दादा आपण चांगली बाद छेडली, कारण आता गीतेशला थांबावा लागेल चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर. हा चेंडू आपण पाहिला तर बराच ऑप्टिमच्या बाहेर जातोय. सरांच्या दोन्हीत समांतर झाले, एक्स्ट्रा रन्स मिळते आणि एका धावीच्या पद्धतीने आता संघाची धावसंख्या 4 बाद 28 आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल सुंदर गोलंदाजी आपण करताना दुसरा ओव्हर फेकताना राज बस्तावला पाहता त्याच्या षटकातील हा अंतिमचा चेंडू. आता मात्र कुठेतरी फलंदाज प्रीतम कोहलीला फसवला. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 4 बाद 28 आकड्यावरती. या षटकामध्ये राज बस्तावच्या आल्या तब्बल फक्त 3 रन्स आणि 3 देखील एक्स्ट्रा रन्स आल्यात वाईटच्या आणि सुंदर गोलंदाजी झाली. कौतुक करावा लागेल या षटकामागे. काय म्हणणार किरणदादा पाटील आपण? नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि रुही प्राईस स्ट्रायकर संघ बघा, तुम्हाला अजून बॅटिंग करायची आहे, जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर अंधार होऊ शकतोय, पण खरंच प्रशंसा करावी लागेल. राज बस्ताव अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. रुही प्राईस स्ट्रायकर संघाचा जर आपण विचार केला, त्याच्यामध्ये गोलंदाज रोहन कोहली स्वतः कॅप्टन आहे, आता षटक घेतलंय. राज बस्ताव, निकेत असे चांगले चांगले गोलंदाजाची भरण्या असलेला हा संघ आहे. मात्र शेवटी जिंकणार तोच जो शेवटी चांगला खेळ करणार. 2 संघ मालक आमच्या स्टेजवरती आहेत. राहुल कोहली संघ मालक स्टेजवरती आहे, महेश्वर मडवी हे 2 संघ मालक. कोणता संघ मालक पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे, ट्रॉफीचं पात्र असेल, यासाठी ही मी म्हणे चालू असलेला युद्ध आहे. मनोज खूप मजा येणार मॅच मध्ये. रोहन कोहलीचा हा टर्निंग पॉइंट षटक असेल, या मॅचला बरंच काही सांगणार असेल. मनोज नक्कीच नक्कीच आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये, जिथे गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 फेकण्यासाठी रोहन कोहली आलाय. समोरील फलंदाज गीतेश. सुंदर चेंडू काय घडलाय, लाऊड अपील झाली होती. तुषार मात्र आज इनॅक्शन मोड मध्ये आहे. आपण पाहिलं ना तर दिवसभर आज तुषार या मॅच मध्ये त्याला नक्कीच एक चांगली कामगिरी करायची आहे. सुंदर चेंडू अटलला आपण पाहिला रोहन कोहलीने, स्वतः कर्णधार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर रुही प्राही कोंबडवजे संघाचा कुठला ते तमाशा. ते गीतेश मडवीला सलग दुसरा चेंडू डॉट आलाय. संघाची धावसंख्या थांबली, स्कोरबोर्ड थांबवला गेला जातोय. आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 4 बाद 28 आकड्यावरती. मनोज आज तुषार फुल एक्साइटमेंट मध्ये, त्यांनी सकाळी पण जबरदस्त बॅटिंग केली. आज दिवस त्याचा आहे. नक्कीच नक्कीच इथे मात्र आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. पाहिले रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला पकडी पेकेपर्यंत एकदा कंप्लीट झाली आणि एका धावेच्या पद्धतीने आता संघाची धावसंख्या 4 बाद 29 आकड्यावरती. 4 विकेट लॉस 29 रन्स. आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना तंश तश्वी 11 उलवे या संघाची धावसंख्या आपण पाहता. स्ट्राईक वरती फलंदाज आता मात्र प्रीतम कोहली येतोय. समोरील गोलंदाज रोहन कोहली. ओव्हर क्रमांक 3 त्याला पाहता. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केला, फलंदाजाला पाहावं लागलं. चेंडू यष्टेश्वरच्या हातामध्ये डॉट जातोय. धावसंख्या थांबली त्या स्थितीमध्ये 29 आकड्यावरती.
वाटलं होतं किरण दादा की नक्कीच पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या. सिद्धू जर मैदानामध्ये असता तर चांगला टार्गेट सेट झाला असता, परंतु या जडतडच्या गोष्टी आहेत. रिव्हर्स अटॅक प्रीतम कोहलीने सक्सेसफुल ठरेल आणि चेंडू उडवलाय थर्ड बॅच क्षेत्रामध्ये. वन बाउन्स चौकार. संघाची धाबसंख्या 4 रनी पुढे जाईल. धाबसंख्या पोहोचली तब्बल 33 आकड्यावरती. प्रीतमच्या बाट मधून सुंदर रिव्हर्स अटेंड केला त्याने. तडम्यांच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिला चौकार आला. ओव्हर क्रमांक 3 त्याला गोलंदाज रोहन कोहली आणि या षटकातील तिसऱ्या ओव्हर मधला हा अंतिमचा बॉल. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू मात्र रोहन कोहलीच्या षटकातील. प्रीतमचा पटका पुन्हा एकदा पाहू शकाल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये झेल आला क्षेत्ररक्षक आणि टिपला झेल. 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. संघाची धाबसंख्या पाहू शकाल तब्बल 4 बाद 33 आकड्यावरती. हॅलो, चला उद्या पहिली मॅच आहे मनोज भगत कोंबडभुजे आणि आयलेश म्हात्रे या दोन संघामध्ये. गौरी स्पोर्ट्स सुलवे आणि विघ्नेश पेट्स कोंबडभुजे. आणि त्यानंतर आहे स्वर्गीय बामुबाई सुकील डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी म्हणजे प्रथमेश कोहली विरुद्ध गणराज स्पोर्ट्स सुलवे अर्थात चंदन मडवी. उद्या 4 अगदी मातब्बर संघ या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या दिवशी उतरणार आहेत. मात्र आजच्या या मॅच मध्ये शेवटचा कोण संघ असेल जो सुपर 4 साठी क्वालिफाय होईल? चला आपण जाऊया बादच्या दिशेने, जिथे कोणता संघ मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल जो सुपर 4चा प्रवास गाठेल. आज व्यासपीठावरती आपण पाहिला अनेक पाहुणे, अनेक आमचे खेळाडू मात्र या व्यासपीठावरती आहेत. सर्वांचं स्वागत. आणि व्यापट्याने पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलाय. तडव्या क्षेत्रामध्ये पटकाने पडलाय. गीतेश मडवीच्या बाट मधून येतोय धमाकेदार चौकार. सुंदर सुंदर फटकेबाजी आपण पाहतात. एका साईडला फलंदाज गीतेशच्या पाठमधून आज चौकार आला. नवीन फलंदाज प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज गीतेश मडवी. संघाची धावसंख्या तब्बल 37 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 4 आपल्याला पाय फेकताना पाहतात श्रेयश कोहलीला. षटकातील पुढला चेंडू चांगला पटका पॉइंटच्या रिझन मध्ये सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि ते दुसरा धावेचा कॉल झालाय. काही घडलंय येथे मात्र सेफ झोन मध्ये असेल का? नक्कीच पंचाचा रिव्ह्यू आला. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा चेक करावा लागेल. फलंदाज गीतेश मडवीसाठी तिसरा पंच आमचे पाहतील. भाविस्कर कुठे आहेत? आपला आहेत ना, पण चालेल. रिव्ह्यू मागितलाय. चला फलंदाज सेफ झोन मध्ये आहे. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात गीतेश मडवीच्या आणि संघाची धावसंख्या पोहोचली 39 आकड्यावरती. 39 रन्स 5 विकेट लॉस. 39 धावसंख्या 5 बाद आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. एका साईडला गोलंदाज श्रेयश कोहली, समोर फलंदाज गीतेश मडवी. चांगला पटका पुढे एकदा पॉइंटच्या रिझन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला आडवीपर्यंत एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल तब्बल 40 आकड्यावरती. 5 बाद 40 धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतात. तो संघ आहे तंश तश्मी 11 उल्वे संघ. शेवटचे 3 बॉल.
पहिल्या ओव्हरमध्ये मनोज 25 आल्या होत्या. असं वाटलं होतं की 70 प्लस हा सामना देखील होईल. मात्र सिद्धू मडवीची विकेट गेल्यानंतर खरंच मॅच मध्ये खूप कलाटणी मिळाली आहे. खूप म्हणजे बरंच काही चेंजेस झालेले आहेत आणि चांगली गोलंदाजी रुही प्राही स्ट्रायकर्स. खास करून मी म्हणेन राज बस्तावचा जो षटक आला होता 2 का 3 धावांचा, त्याच्यामध्ये विकेट घेतले. खूप टर्निंग पॉईंटचं षटक राज बस्ताव, ज्याने या मॅचला कलाटणीच पूर्ण दिलेली आहे. मजा येईल या मॅच मध्ये मनोज. नक्कीच नक्कीच या मॅचला मजा आहे. कारण आपण किरणदादा पाहिला ना, तर हा प्रवास जो आहे ना या मॅच मध्ये, तो एका ट्रॉफीचा प्रवास आहे. सुपर फोर मध्ये पोहोचायचा आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला इथे मात्र मेहनत करावी लागेल. पुढे एकदा श्रेयश, सुंदर चेंडू प्रसादसाठी बेकला, पण तो ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. पंचाचा इशारा वाईट करायला आलाय. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एकादमीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल तब्बल 41 आकड्यावरती. 41 रन्स, 5 विकेट लॉस. आपण पाहिलं तर या षटकातील चौथ्या ओव्हर मधला अद्याप शेवटचे 2 बॉल आहेत. 41 धावसंख्या झाल्यात. आपण जर विचार केला तर तश्वे 11 उल्वे संघाच्या धावसंख्या जमवाव्या लागतात, प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. आणखी मात्र हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच व्हाईट यॉर्कर बेकला गोलंदाजाने. सुंदर चेंडू हाताळला, फलंदाजाला बीट झालं, पाहावं लागलं आणि हा डॉट चेंडू. संघाची धावसंख्या 41 आकड्यावरती आणि या षटकातील चौथ्या ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू. नक्की टेनिस क्रिकेटच्या पटलावरती काय दिलं नाही आपल्याला, भरपूर काही या टेनिस क्रिकेटने दिलंय. अनेक पंच घडलेत, अनेक समालोचक घडलेत, अनेक स्कोरर घडलेत, अनेक लाईव्ह प्रेक्षक पाहतात, अनेक डीजे मास्टर. भरपूर काही आपल्याला या टेनिस पटलावरती मिळालाय. शेवटचा चेंडू सुंदर आला आणि ते पाहिला तर 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना संघाची धावसंख्या तब्बल आणि तब्बल 5 बाद 41 आकड्यावरती. मनोज पहिल्या षटकामध्ये 25 आणि बघा चित्र कसं बदललंय. फक्त 16 धावा येणाऱ्या नंतरच्या 3 षटकामध्ये आलेल्या आहेत. रुही प्राही स्ट्रायकर संघ ज्या प्रकारे रोहन कोहलीने बांधणी केली ना, बोली लावताना बघा ऑप्शन मध्ये कशा प्रकारे त्यांनी खेळाडू घेतलेत. खास करून किशोर कोहली एक 40+ एक जबरदस्त फिरकी गोलंदाज त्याने निवडला. राज बस्तावला मला वाटते त्याने 9,500 जो राज बस्तावला त्यांनी खरेदी केला होता, तो अगदी मी म्हणेन कारगर झालेला आहे. जबरदस्त त्याने त्याने स्वतःला सिद्ध केले. एवढी मोठी बोली त्या गोलंदाजाला लागली होती. जबरदस्त. त्यानंतर आणि निकेत कोहलीला 10,500 मध्ये त्याने घेतलं. मग थोडा तो महागडा ठरला या मॅच मध्ये. पहिला चेंडू किशोर कोहलीचा आपण पाहू शकाल मिड विकेटच्या रिझन मध्ये. एका टप्प्याने इथे मात्र अडवला जातोय पिकीपर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हिट झालाय, परंतु नक्कीच आपण पाहू शकाल. चला तिसरे पंच या. तिथं बाउंड्री पण चेक करायची आहे आणि रनआउट पण चेक करायचं आहे. 2 डिसिजन एक साथ घ्यायचं आहे. पहिल्या बाउंड्री चेक करूया, त्यानंतर रनआउट कडे जाणार. कॅमेरामध्ये बघा जरा, कॅच होते का ती बाउंड्री, तर चौकार आहे की फेर आहे की नंतर मग रनआउट कडे जाणार आपण. कुठला घेतोस? ही ओव्हर संपली. खेळाडू नॉट आउट आहे. फक्त ऑनफिल्ड बाउंड्रीचा जरा बघा, इथून कॅच झालेला नाहीये. तिथं डिसिजन काय जरा आम्हाला परफेक्टली करायचं आहे. मयूर पाटील. कारण इथून कॅमेऱ्यामध्ये आलेला नाहीये नीट. पंच घ्या डिसिजन जरा. बाउंड्री
सुरू करा. चला कॅमेरामॅन आपलं लक्ष असू द्या. चला चौकार आलाय. सुटला फटका लाजवाब स्केलेटच्या डोक्यावरून दिलाय. सीमा रेषा पलीकडे धाडून दिलाय 6 धावेसाठी षटकार. काय पटका लगवला, सुंदर पटका. गीतेश मडवी इथे मात्र संघाचे धावसंख्या 6 पुढे 51 आकड्यावरती. 51 धावसंख्या झाल्यात. शेवटचा स्लॉग वर अंतिमचा षटक घेऊन येतो गोलंदाज किशोर कोळी. एका साईडला फलंदाज गीतेश मडवी. षटकातील पुढला चेंडू. सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा जर फलंदाज बेट झाला हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या 5-51 आकड्यावरती. शेवटचा स्लॉग वर अंतिमचा षटक या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळते. फेकताना गोलंदाज किशोर कोळी आणि स्ट्राईक वरती फलंदाज गीतेश मडवी. प्रसाद आणि गीतेश मडवीची ही जोडी आपण पाहता. तंश तशवी 11 उलवे संघ प्रथमता फलंदाजी करतोय आणि एका साईडला रुही प्राही कोंबड म्हणजे संघ जो मात्र क्षेत्ररक्षण करताना आपण पाहता. षटकातील पुढला चेंडू. पुलटा चेंडू उडवलाय सीमा रेषा पलीकडे. बिग 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 षटकार. नक्कीच साईब्रिजच्या आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण लक्ष द्यायचं आहे. गालबोट नको आहे. नक्कीच आपण लक्ष द्या. जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. आताचा चेंडू आपण पाहू शकाल स्वतःच्या बॉलमध्ये अडवलाय आणि संघाची धावसंख्या 5-57 या आकड्यावरती. आता षटकातील लास्ट बॉल आहे. या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील घेऊन येते किशोर कोहली. गीतेशने हा फटका मात्र चांगला लगवलाय. लॉंगऑफच्या रिझन मध्ये चेंडू पकडीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसरा धावसाठी 2 फलंदाज धावतील आणि फलंदाज बाद झालाय. पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्ध मध्ये आपण पाहिला तर नक्कीच तंश तशवी 11 उलवे संघाने फलंदाजी करताना तब्बल धावसंख्या जमवल्यात 58 आणि 59 धावेचा टार्गेट असेल तर आपण पाहिलं तर संघ असेल रुही प्राही. नक्कीच आपण पाहू शकाल मित्रांनो स्ट्रायकर्स कोंबड भुजे या संघाला मात्र 59 धावेचा टार्गेट. नक्कीच मी पाचगाव प्रीमियर लीग किरणदादा पाटील उलवे यांचा मनापासून आभार मानतो की मला या स्पर्धेमध्ये 1 दिवसीय घटक केला आणि मी या स्पर्धेतून मात्र आता रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जवाब समालोचन मनोज खूप सुंदर. आणि मी विनंती करतो नरहरी काका यांना की आपण मनोज याचा सत्कार करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा तिथं सन्मान करायचा आहे. सागर तिथं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मनोजचा इथं सन्मान केला जाणार आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांनी दिवसभर आम्हाला सेवा दिलेली आहे त्याचा आम्ही आभार मानत आहोत. खूप छान असे सुंदर असं समालोचन त्यानं इथं या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये केलं. त्याचा इथं शाल पुष्पगुच्छ आणि देऊन सत्कार केला जात. जबरदस्त समालोचन मनोज, खूप सुंदर, लाजवाब, अतिशय सुंदर. बघा पहिल्या मॅच मध्ये आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या धावा कमी होतील. मात्र शेवटचं षटक थोडंसं महागडं म्हणून किशोरचं मात्र 4 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली होती. खूप मजा येणार आहे मॅच मध्ये. ट्रॉफीसाठी ही मॅच असेल एक अतिशय महत्वाची मॅच. चला लगेच 2 फलंदाज चेंडू चॉईस करण्यासाठी आपण इथे यायचं आहे. 2 चेंडू पिशवी मधून घेऊन चॉईस करायचं आणि लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. चला
हो. चला स्टेजवर एवढी मुलं बसली आहेत. मॅच झाल्यानंतर ट्रॉफ्या भरायला सर्वांनी मदत करा. गाडीमध्ये ट्रॉफ्या सर्व सेटअप करायचा आहे. कोणी लगेच जाऊ नका. सर्व होईल. चला विकी 2 चेंडू चॉईस करून घ्या. तुम्हाला अंधार होईल. आता हवा आहे तर पटापट फटके मारून घ्या. नाही तर मग संध्याकाळी झालं. मग त्यासाठी म्हटलं की टाइमपास करू नका. मॅच आपल्याला उन्हामध्ये काल 4:30 मॅच संपल्या होत्या. उद्घाटन असून सुद्धा आज थोड्या संघांनी जाम डिले केलाय. भरपूर वेळ घेतला आपण आजच्या दिवसामध्ये. चला ही ऑडिओ आता मी पुन्हा सांगतो. डीजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऑडिओ लावता तिकडे दादूर पडायला मी तुमच्यावर कंप्लेंट करेन. ऐका, जर तुम्हाला ऑडिओ लावायचे असेल तर प्रत्येक क्लिप मागे 5,000 रुपये तुम्हाला पे करायला लागतील. दिवसाला 4 लावल्या तर 20,000 घेईन एका क्लिप. कारण ही ऑडिओ अशी नाही, ही बनवायला ट्रेंडिंग आहे ती. आणि आम्ही किती मेहनत आहे काय करायचं आहे विचार करून काढलेले आहे. डीजे सँडी लावतो ना, आम्हाला कळवा दादा ही लावू का, जसं तुम्हाला किती पेमेंट द्यायचं आहे, कसा शेड्यूल आहे. चला चला आता धावाचं खूप मजा मस्ती झाली. रिव्हॉल्व घ्या आता माईक. खूप मजा येणार आहे. मॅच मध्ये 59 धावांचं आव्हान आहे प्रणय. आणि 59 धावा. आज सकाळी 9:45 मॅच सुरू झाली आहे. तर 2 संघ बघा, मी अगोदर सांगते, जो संघाचा संघनायक उद्या सकाळी पहिला हजर असेल त्याला टॉस दिला जाणार आहे. मग तो कोणी असू द्या. म्हणून तुम्ही लवकर या. कारण ही पाचगाव प्रीमियर लीग आहे, नियम सक्त आहेत. आता तुम्ही पालन केलं तर भविष्यात त्याचा खूप फायदा होणार आहे. नाही दुसरा लॉट आहे ते 17 तारखेचा 16ला झालंय. तीच मॅच आहे पहिली. गणराज स्पोर्ट्स सुळे विरुद्ध स्वर्गीय बामूबाई सुकील डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी ही उद्या पहिली मॅच होणार आहे. थैंक यू सो मच किरण पाटिल. थैंक यू सो मच मनोज. सभी दर्शकों का यहाँ से दिल की गहराई से स्वागत करता हूँ. चलो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ. दिल और दिमाग लेकर ये बड़े मुकाबले की तरफ हम चलते हैं. एक तरफ है रूही प्राही कोंबडभुजे. यस, गेम इज ऑन. पहली गेंद बैट का अधूरा किनारा लिया था, लेकिन क्या इस बल्लेबाज ने दौड़ लगाई, छलांग लगाई विकेट के ऊपर और वापस आया. कोई रन नहीं है. डॉट गेंद की समाप्ति. तंशवी 11 उल्वे टीम के गेंदबाज अविनाश डोलकर फिर से दूर वाली छोर से गेंदबाज लेके तैयार. राइट अराउंड द विकेट से मारा करेंगे विघ्नेश कोहली के लिए. ये पहला पावर प्ले का ओवर जारी. ये शॉट एंड पिच. क्या गेंद को मोड़ लिया नटराज स्टाइल. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद गई. ये पांचगांव प्रीमियर लीग का ये बड़ा लंबा हिट सिक्सर. उनसठ रन का टारगेट सेट किया है 5 ओवर में. प्रति ओवर 11.80 के औसत से चलना पड़ेगा इस मैच को जीतने के लिए बल्लेबाज को. ये गेंद गर्क में डाली है 2 फील्डर के बीच में से इनसाइड आउट. बिल्कुल डीप एक्स्ट्रा कवर के तरफ गेंद गई. 4 रन के लिए चौका. यश मडवी बाला. खेळाडूंसाठीच आहे. उगच इकडे स्टेजवरती आहे. खेळाडू कक्ष फक्त खेळाडूंसाठी आहे. बाकीचे खेळाडू इथे बसू नका, कारण त्याचा अर्थ वेगळा होतोय. कारण बरेच डिसिजन पण महत्वाचे असतात. आपण काही कानमंत्र सांगत असतो, बऱ्याच चर्चा होत असतात, पण मॅच इज इम्पॉर्टंट आहे. आपण स्टेजवरती या बिंदास. ओके. 2 गेंद के ऊपर 2 हिट आए, उसके बाद सिंगल आई. इसी के साथ साथ स्कोर कार्ड के ऊपर 11 रन बनाने 59 रन. पहले ओवर जारी. अविनाश डोलकर फिर से तैयार राइट अम राउंड द विकेट से मारा करने के लिए. ये बल्ले का अधूरा किनारा. फ्लाई स्लीप में गई गेंद और ये पहला विकेट का पतन. पहला यहां पे हदरा मैं कहूंगा विशाल कोहली के माध्यम से 420 का झटका.
खिलाड़ी तैनात था, उसने लब किया कैच और ये पहला विकेट मैदान से जाता हुआ बल्लेबाज विशाल कोहली। नए बल्लेबाज अनिकेत कोहली बीच मैदान में वन डाउन में बल्लेबाजी करने के लिए। फासला बहुत दूर है, 59 का टारगेट है। पहले ओवर में अभी स्कोर कार्ड के ऊपर 11 रन आए हैं। फ्लाई स्लिप में जो कैच लपका था वो खिलाड़ी फिर से तैयार। थोड़ा सा यहाँ पे देखा जाए तो आंखों के ऊपर सनलाइट आ रही है, लेकिन बहुत ही अच्छा कैच पकड़ा। शॉट, इट्स अ ग्रेट, ट्रिमेंडियस एंड मार्वलियस स्ट्रोक, यस, ह्यूज सिक्सर। जय शिवराय। क्या देखा जाए तो ये बड़ा संगीत छत्रपति शिवाजी महाराज का। दोस्तों, हरे रंग का सपना लेकर अफजल आया था इस माटी में, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने भगवा घुसाया था उसके छाती में। जय शिवराय। बहुत अच्छा संगीत, सभी खिलाड़ियों को ऊर्जा देने वाला संगीत ये आपने को सुनने को मिल रहा है साउंड सिस्टम के माध्यम से। क्या सिक्सर लगाया था निकेत कोहली ने। निकेत कोहली का देखा जाए तो जैसे ही आया वेरी फर्स्ट बॉल का फेस किया और वेरी फर्स्ट बॉल में सिक्सर लगा के टीम को स्कोर कार्ड के ऊपर 17 रन के ऊपर पहुंचाया है। पहले ओवर में 17 रन आए। अब आने वाली गेंद और रनों का फासला बिल्कुल नजीक आता हुआ, क्योंकि 59 रनों का टारगेट था, प्रति ओवर 11 का औसत था, लेकिन यहाँ पे देखा जाए तो 17 रन आए। अभी तक 42 रनों की दरकरार है आने वाली 24 गेंदों में। 24 गेंदे 42 रन, ये टारगेट है बड़ा, लेकिन गेंदबाज को कठिन परिश्रम करना पड़ेगा। ये मिस टाइमिंग है, बिल्कुल इलिमिनेशन कम रहा इस स्ट्रोक में। शॉट ऑन पुल करने का प्रयत्न था, लेकिन यहां पे बल्लेबाज आउट। ये विकेट और एक विकेट मिला, सेकंड विकेट मिला है किरण। अपन देखा जाए तो ये दूसरी विकेट विशाल और जो विघ्नेश है, आरंभी बल्लेबाज थे, ओपनर बल्लेबाज, जल्दी से जल्दी यहाँ पे आउट करने के लिए जो कोशिश की थी अविनाश और सिद्धू ने, वो कोशिश जारी रहेगी, क्योंकि ये मुकाबला बहुत इंपॉर्टेंट रहेगा। जो जीतेगा वो कम से कम एक ट्रॉफी का हिस्सेदार रहेगा। एक ट्रॉफी तो मिलने वाली है, क्योंकि पांचगांव प्रीमियर लीग की ये चर्चा जारी रहेगी 4 दिन कि कौन रहा चैंपियन। इसलिए ये मुकाबला खेलने जा रहा है, अंतिम मुकाबला। पूरी दिन में जो मेहनत की है ना, वो मेहनत रंग लाएगी इस मुकाबले में। एक तरफ है कोमड़बुजे टीम तो दूसरी तरफ उल्वे टीम। आज तंश तश्वी 11 नाम से उल्वे टीम खेल रही है और रूही प्राही नाम से कोमड़बुजे। दोनों यहाँ देखा जाए तो हमारे ओनर राहुल कोहली और महेश्वरी मडवे, ये दोनों ओनर भी यहाँ पे बिल्कुल उपस्थित है। दोनों टीम के लिए मोटिवेट करते हुए नए गेंदबाज सिद्धू मडवी, जिसने पहली गेंद के ऊपर विकेट ली। सिद्धू मडवी को बहुत बड़ी मांग थी, क्योंकि 10,000 में इस खिलाड़ी को खरीदा था कैप्टन खुद, और 10,000 वाला रोहन कोहली है, यानी कि कप्तान की बोली 10,000 फिक्स थी, और उसके साथ साथ हर एक खिलाड़ी के ऊपर बोली लगाई थी, ऑक्शन किया था। ये क्या पीछे जाके खेलने का प्रयास, और गेंद तो गई है सीमा रेखा के बाहर। चौका। आया यहाँ किरण, शायद चला अंपायर से दुसरा यहाँ चेंडू पे द्या. ये स्ट्रोक वैलिड है कि नहीं, ये इसे थोड़ी सी संदेह आया था। हाँ, तो ये इस खिलाड़ी ने उसने पूछा था, लेकिन अंपायर ने उसको बताया कि प्रॉपर टाइमिंग में ये स्ट्रोक लगाया है, चौका लगाया, और चौके के साथ टोटल स्कोर जा रहा है 21 के ऊपर। रिवॉल शशी जो पंच आहे ना, जवळजवळ 25 वर्ष त्याने क्रिकेट खेळलेला आहे. सारसोले संघाचा धडाकेबाज फलंदाज, त्याला बराच अनुभव आहे. आजकालचे खेळाडू बरेच पंचांना पण प्रश्न विचारत असतात, मात्र त्यांनी केलेले क्रिकेटर आहेत, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण देखील समजायला. चेंडू द्या, चेंडू द्या, लगेच चेंडू द्या.
गेंद दीजिए, गेंद देना है आपको, गेंद देना पड़ेगा। चलो गेंद दीजिए। मी मागाशीच म्हटलं की 2 चेंडू तुम्ही ऑलरेडी घेऊन जा. 3 दिले. चला त्या 2 चेंडू चॉईस करा अजून. निकेत तुम्हाला अंधार होईल. 2 घ्या. अजून एक चॉईस करून ठेवा. तो बॉल आहे बघ. 21 रन स्कोर कार्ड के ऊपर 21। फिर से तैयार सिद्धू मडवी अगली गेंद लेके आएगा। बल्लेबाज जो राज बस्ताव ने लगाया था डीप फाइन लेग की तरफ चौवा। इसके बाद फिर से सिद्धू मडवी गेंदबाजी के छोर बागडोर संभालते हुए ये रिवर्सिव खेलने का प्रयास, विकेट कीपर चूक गए और ये आई 1 रन। 1 रन के साथ 22 रन। पहले ओवर में 17 रन, दूसरे ओवर जारी है सिद्धू मडवी की अच्छी गेंदबाजी। एक भली बात एक चौवा आया था, उसके बाद कमबैक करता हुआ है गेंदबाज। स्कोर कार्ड के ऊपर 22। अभी तक 3 गेंद शेष। दूसरी ओवर की 3 गेंद यानी कि पावर प्ले, सेकंड पावर प्ले P2 का ओवर चल रहा है और P2 के ओवर के 3 गेंद शेष। अब भी सामने बल्लेबाज निकेत कोहली। निकेत कोहली ने एक बॉल का फेस किया, 6 लगाया उसने। ये भी पीछे जाके रूम बना के खेला है डीप फाइन लेग के तरफ और एक बल्लेबाज के बल्ले से आया चौवा। टिमर आणि रनआउट साठीच रिव्ह्यू आहे. अंपायर चेक करायचा आहे. पॉपिंग लाईन बघा, लाईन वरती एक सिंगल पाय आहे का बघायचं आहे, कारण ते आजकाल नियमच आहे. एक अंगठा तरी थोडासा टोचा लाईनवर असणं महत्वाचं आहे, ते चेक केलं जात आहे. बिल्कुल चेक कर किया जाएगा वैलिड स्ट्रोक है कि नहीं है। वैलिड स्ट्रोक देखने के लिए अंपायर ने रिव्यू लिया है। बिल्कुल उसका एक पैर या लाइन में है, इसका मतलब ये बाउंड्री. ये स्ट्रोक वैलिड है हमारे अंपायर बताते हुए, इनवैलिड नहीं है क्योंकि ये स्ट्रोक बहुत अच्छा खेला था। थोड़ा सा रूम बढ़ा के खेला था, ऑफ स्टंप पे जाके घुमा के खेला और एक चौवा आया। P2 का ओवर सिद्धू मडवी का थोड़ा सा महंगा साबित हो रहा है। फिर से आड़े बल्ले से क्रॉस बैट से खेलने का प्रयास था बल्लेबाज निकेत का, लेकिन वहां मिलेगी केवल 1 रन। डिप बैकवर्ड स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में ये गेंद को रोकाया और इसी के साथ 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा रहा है स्कोर कार्ड के ऊपर 27 रन। अब आने वाली कुछ गेंदें यानी कि सेकंड ओवर का लास्ट गेंद है, 19 गेंद शेष है। देखा जाए तो अंतिम एक गेंद सिद्धू मडवी अंपायर को पार करते हुए राइट अम राउंड द विकेट से ये हवा में खेला है, कैच होगा कि सिक्सर नहीं। यहां पे लंबाई कम है, इलिमिनेशन कम रहा और इसी के साथ ये बड़ी विकेट और एक विकेट राज बस्ताव की कैच आउट। बघा आता तुषार कोहली मैदानामध्ये चाललेला आहे. सकाळच्या मॅच मध्ये त्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. आता हा फलंदाज मैदानामध्ये तुषार जर थांबला ना 1-2 ओव्हर तर ही मॅच खलास. रिवॉल एवढी ताकद त्या फलंदाजामध्ये आहे. त्याच्या जोडीला निकेत आहे. ही जोडी मैदानामध्ये थांबली तर ही मॅच फिनिश होईल. मात्र तंश तश्वी संघाच्या गोलंदाजांना 100% आता योगदान द्यावं लागेल. ही मॅच टर्निंग पॉइंट आहे. हा षटक मॅचला कलाटणी देणार रिवॉल, कारण इथून जर मार आला, धावा आल्या तर मग मात्र जड होऊन बसेल. मात्र आता ही मॅच 3 षटकर रिवॉल ट्रॉफीची मॅच आहे. काय होणार, कोण जाणार सुपर 4 मध्ये. बिल्कुल ये सही बात छेड़ी किरण पाटिल आपने, क्योंकि आने वाली 18 गेंदें और 32 रनों की दरकरार। 18 गेंदें और 32 रन, कौन जाएगा आगे और कौन इस लीग से बाहर जाएगा, ये रिजल्ट कुछ 3 ओवर में अपने पास आएगा। 18 गेंदें 32 रनों की दरकरार। गेंदबाज गीतेश मडवी तो सामने बल्लेबाज तुषार कोहली और उनके साथ निकेत कोहली। निकेत ऑन स्ट्राइक। निकेत ने ये बेहतरीन स्ट्रोक लगाया, बिल्कुल हवा में गेंद निकल गया वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, सिक्सर। रिवॉल मगाशी तंश तश्वीच्या आपण 2 मॅच जर बघितलं तर विशाल मडवी याने सर्कल मध्ये बॉलिंग केली होती. मात्र थोडा त्याला अजून षटक दिलं नाहीये. थोडा कुठं प्लॅन फसलाय का काय, कारण गोलंदाजाने मगाशी चांगली, विशाल भाई आज फुल जोश मध्ये होता, तो फुल टाईट होता. असे आज त्याचा कॉन्फिडन्स हाय होता.
मग आता थोडासा मी म्हणेन काहीतरी गडबड आहे. स्कोर सांगायचा आहे धावा टोटल. अभी आने वाली 17 गेंदे 26 रनों की जरूरत. मैंने कहा था 18 गेंदे 32, लेकिन कभी भी ग्राउंड पे मैदान के ऊपर कैलकुलेशन नहीं होता खिलाड़ियों का. ये कैलकुलेशन हम बताएंगे जरूर. आने वाली 17 गेंदे 26 रन. ये भी हवा में, लेकिन यहां पे थोड़ी सी घाई की मैंने. और ये कैच आउट. ये निकेत कोहली का ये कैच, बड़ा विकेट मैदान से बाहर. अभी मैच में आएगी मजा, क्योंकि आने वाली 16 गेंदे 26 रनों की दरकरार. एक मैन बैट्समैन, मैन बल्लेबाज आउट हुए. किरण, अभी मैच थोड़ी सी यहाँ पे पूरी तरह से रफ एंड टफ होगी. नाही, जोपर्यंत मी म्हणतोय ना की तुषार कोहली मैदानामध्ये आहे ना, मी म्हणेन मॅच रुही प्राईस टायगर्स कोंबडभोजे संघाच्या बाजूने आहे. 26 धावा चेंडू आहेत फक्त 16. मगाशी 6 चेंडू मध्ये 20 धावा एकट्याने फिनिश केल्या होत्या तुषारने रिवाल. म्हणजे 26 धावा त्याच्यासाठी काहीच नाही आहेत. हा थांबला ना रिवाल, खेळ खलास. मात्र महत्वाची जबरदस्त मजा येणार आहे. याच दरम्यान आगमन झालेलं आहे उल्वेनोट 40+ उपाध्यक्ष हनुमान दादा भोईर आणि विनोद पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आता 40+च्या मॅचेस 18 तारखेला याच मैदानावरती आहे, तर त्याचा लकी ड्रॉ होणार आहे या स्टेजवरती या मॅच नंतर. ये गेंद बिल्कुल नीचे रह गई. इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति. जैसे गेंद फेंकी ना गेंदबाज गितेश मडवी ने, उछाल नहीं मिली थी इस गेंद को, नीचे रह गई और डॉट गेंद की समाप्ति. आने वाली 15 गेंदे 26 रन. नॉन स्ट्राइक में तुषार कोहली है. बड़ी उम्मीद की है तुषार कोहली से, लेकिन तुषार कोहली नॉन स्टॉप पे है. ओ ये देखो, ये थोड़ा सा दिमाग का इस्तेमाल नहीं हो रहा है इस मैदान के ऊपर. मैं कहूंगा जो बल्लेबाज सुयोग कोहली है, इसको 1 रन निकालना है और तुषार को स्ट्राइक देना है. मैं कहूंगा सारे यहाँ पे दर्शक भी यही चाहते हैं, लेकिन मैदान के ऊपर उसको बड़ा लंबा हिट लगाना है. और इसी के साथ ये बड़ा महंगा गिरा. तो यार देखा जाए तो सुयोग कोहली के लिए, जिन्होंने 3 गेंदे डॉट के लिए और बिल्कुल रुका हुआ स्कोर. अब आने वाली 13 गेंदे 26 रनों की जरूरत. हॅलो, उल्वेनोड 40+चे जेवढे पदाधिकारी खेळाडू आले असाल तर कृपया सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. उल्वेनोड 40+चे जे ड्रॉ साठी सर्व मेंबर्स आलेले आहेत, त्या सर्वांना आम्ही पाचगाव प्रीमियर लीग तर्फे आमंत्रित करत आहोत की आपण या व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे. पण मॅच बघा, रिव्हॉल्व 40+चा एक अजून गोलंदाज बॉलिंग करणार आहे. विशाल मडवीला पहिलं षटक अगोदर टाकायचं आहे, हा मोठा प्रश्न आहे. ही मॅच तुषार कोहलीकडे तेवढीच आहे. चिंतेचा प्रश्न आहे. खूप मजा येणार आहे मॅच मध्ये. जोपर्यंत तुषार आहे तोपर्यंत ही मॅच मजा येणार आहे मॅच मध्ये. बिल्कुल सही बात चेडी. आने वाले 13 गेंदे 26 रन. विशाल का एक ओवर बैलेंस है, जो पिछले मुकाबले में देखा जाए तो पावर प्ले में गेंदबाजी कर लेते हैं, उनका ओवर जो है वो बैलेंस रखा है. लेकिन गेंदबाज गितेश मडवी, क्या गेंदबाजी देखो. पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था, उसके बाद क्या कमाल की गेंदबाजी. ये छेड़छाड़ यहाँ पे उंगली टेढ़ी करने का प्रयास किया बल्लेबाज ने, और बल्लेबाज रोहन कोहली ने डॉट गेंद खेला. इसी के साथ अभी आने वाली 12 गेंदे और 26 रनों की जरूरत. क्या मुकाबला हुआ है किरण पाटिल. बिल्कुल जैसे पहला सत्र शुरू हुआ था सेम स्कोर था. 5 विकेट 33 रन. अभी भी 5 विकेट 33 रन. यानी कि आने वाली 12 गेंदे और 26 रनों की जरूरत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच पटापट. सिद्धू मडवी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 12 चेंडू आणि 26 बघा रिव्हॉल्व हे षटक अगदी 6 धावा आल्या गितेश मडवीच्या. मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली होती. मात्र तुषार मॅन फ्रॉम उल्वे, बाहुबली, एक जबरदस्त तगडा फलंदाज मैदानामध्ये आहे. एका हाती खिंड लढवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. हा मैदानामध्ये जर लागला तर ही मॅच खलास होईल रिवाल. आणि नक्की सिद्धू मडवीचा आता एकच विचार करेल कॅप्टन की तुषार कोहलीची विकेट आम्हाला काही करून घ्यायचीच आहे. ही मॅच जर जिंकायची असेल तर खूप मजा येणार आहे मॅच मध्ये.
विशाल मडवी भाया गोलंदाजच्या बारकोर 40+. बिल्कुल सभी की निगाह तुषार कोहली के ऊपर है, लेकिन वहां पे देखा जाए तो अपने तजुर्बे के साथ अनुभव लेके गेंदबाजी के लिए आया है विशाल मडवी भाया। उन्होंने कहा है कि मेरे बाहों में दम है, मेरे बाहों में दम है। अच्छी गेंदबाजी करने का वो बाहों का दम दिखाना पड़ेगा विशाल मडवी को। लेकिन यहां पे देखा जाए तो तुषार कोहली ने वो दम निकाल दिया डीप बैकवर्ड स्क्वेअर लेग के तरफ। ये लंबा हिट सिक्सर। मगाशी सांगितलं की तुषार थांबला ना मॅचचा चित्र वेगळा असेल. पहिला दणका दिला मगाशी. ऍक्च्युअली त्याला स्ट्राईक देणं महत्वाची होती. सर्व षटक तो नॉन स्ट्राईक एंडला राहिला. काही हरकत नाही. अजून मॅच बदलले. 11 चेंडू 20. अजून एक जर षटकार आला ना तुषारचा तर म्हणे मॅचचं चित्र वेगळं असेल. खूप मॅच मध्ये मजा येणार रिवॉल्व. बिल्कुल अभी 11 गेंदे और 20 रनों की जरूरत। भरोसा खुद पर रखो तो ताकत बनती है दोस्तों। ये भरोसा है खुद के ऊपर तुषार कोहली का और वो भरोसा जताता हुआ पहली गेंद के ऊपर छक्का आया। 11 गेंदे 20 रनों की जरूरत। ये पलटवार किया है विशाल भाया। ओ माय गॉड, विशाल मडवी आपने कैच नहीं ये मैच ही छोड़ा है। मैं कहूंगा पकड़ो कैच और जीतो मैच। किरण पाटिल ये देखो एक तो मैं कहूंगा मोमेंट पे स्लिप होने वाला था, यू टर्न मिलने वाला था किरण पाटिल, लेकिन ये कैच गवाया। ठीक आहे रिवॉल्व. मात्र विशाल मडवी 40+ चा खेळाडू आहे. 40+ मध्ये त्यांनी बॉलिंग टाकून लगेच क्विक ऍक्शन मध्ये कॅच घेणं या वयामध्ये थोडं जड जात आहे. त्यांनी प्रयत्न चांगले केले मी म्हणेन, पण शेवटी यश आलं नाहीये. आता तुषार नॉनस्ट्राईक गेलाय म्हणजे आता विशाल भाई थोडा शांत झाला असेल की आता मला 1-2 चेंडू काही करून काढायचे आहेत. तुषार नॉनस्ट्राईक गेलाय. खूप मजा येणार आहे. बरंच काही घडणार आहे या मॅच मध्ये. बिल्कुल थोड़ा सा प्रेशर है मैदान के अंदर विशाल के ऊपर भी। 1 रन तो आई है, लेकिन यहाँ पे देखा जाए तो अगली गेंद ये जार्क में डाली थी। देखो क्या यहाँ पे देख रहा है, एफर्ट 100% देने का प्रयास कर रहे हैं विशाल मडवी। भली बातें जानते हैं कि ये मुकाबला बहुत कीमती है हमारे लिए, इसलिए वो भागता है, दौड़ता है, गिरता है, फिसलता है, लेकिन हर एक गेंद के ऊपर कड़ी मेहनत शुरू है। 9 चेंडू आणि 18 धावा. विशाल मडवी अगदी स्वतःला झोकून दिले. मात्र तुषार आणि विशाल दोन्ही उलव्याचे आहेत रिवॉल्व. काय बॅटल रंगले बघा. 40+ विरुद्ध रेग्युलर यंगस्टर. खूप मोठे मजा येणार आहे या मॅच मध्ये. आने वाली 9 गेंदे 18 रन की दरकरार। तुषार कोहली ऑन स्ट्राइक। ये गई गेंद तारामंडल में। हो आया और एक विकेट सिक्सर। रिव्हॉल्वर राक्षस आहे मैदानामध्ये. आदमखोर असा फलंदाज आहे ज्याची झेल खूप महागात पडू शकते. 8 चेंडू 12. अजूनही म्हणेन जर तुषारची विकेट घ्या ही मॅच तुमच्या ताब्यात येणार. मात्र तुषार कोहली हा थांबणार का रिवॉल्व? अशा प्रकारे त्याची रेल्वेवरती पटरीवरती रेल्वे सुरू झाली ना त्याचं बघत मान सर्व बाजूने तो बघत आहे. ही मॅच मला खलास करायची आहे या मनसुबेने तो मैदानामध्ये आलाय. 8 गेंदों में 12 रनों की जरूरत। पूरी तरह से कॉन्फिडेंस से बैटिंग कर रहा है तुषार। तो दूसरी तरफ एक तजुर्बेवान गेंदबाज। ओ माय गॉड, ये क्या कर रहे हैं, ये खिलाड़ी क्या कर रहे हैं? हर बार सुनहरा मौका दे रहे हैं तुषार कोहली को। ये खिलाड़ी बार बार कैच गवा रहे हैं, कैच छोड़ रहे हैं, और इसका नतीजा आपको ये बड़े मुकाबले में देखने को मिलेगा। बघा लाईव्ह वाले आता कॅमेरा रेडी करा. कुठे पण रिप्ले रिव्ह्यू येऊ शकतोय. आता झोपू नका. हरल्यानंतर बघा दुसरा जीवनदान भाईने प्रयत्न केला. आता भाईला आपण बोलू शकत नाही. त्याने विकेट काढली होती, झेल मिळाली नाही, पण कॅच सुटली. दशरथ पाटील सांगितले की मॅच सुटल्यानंतर त्याच्या उपट्या घाला. बिल्कुल अभी आने वाली 7 गेंदे और 12 रनों की जरूरत। 7-12, ये है 7-12 हमारे किसानों का 7-12 तैयार हुआ है स्कोर कार्ड के ऊपर। लेकिन यहाँ पे पुलर लेन की गेंद, फुल टॉस गेंद, केवल मिलेगी 1 रन। देखो इस ओवर में 2 बार कैच छूटे तुषार कोहली के, और उसको जो जीवनदान मिला ना वो जीवनदान का फायदा उठाया। इसके बाद अब आने वाली 6 गेंदे 11 रनों की जरूरत। क्या मुकाबला हुआ है किरण पाटिल, पैसा वसूल मुकाबला। इन अंतिम क्षणों में जो जीतेगा वो कम से कम एक ट्रॉफी का हिस्सेदार रहेगा। मला वाटते संदीप खारकर कडे गेलाय कॅप्टन. कदाचित संदीप खारकर पण स्पिन गोलंदाज आहे. त्याच्याकडे पण गोलंदाजीमध्ये या मोमेंट मध्ये बघितलं जाईल का हा देखील प्रश्न आहे. मात्र आता संगणकाने मला वाटतंय गोलंदाज कोण संदीप
कांतीकडे गेलेले आहेत. कांती उलवेकर वय वर्ष मला वाटते 52-54 वयामध्ये हा आता कसलेला मुरलेला झिजलेला हा फलंदाज आहे, हा गोलंदाज आहे. आणि 11 धावा 6 चेंडूमध्ये समोर तगडा फलंदाज आहे तुषार. ही मॅच खूप मजा येणार. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. काल बघा रिव्हॉल्व सुपर 4 साठी मॅच झाली होती. एका चेंडूमध्ये 6 धावाची मॅच रंगली होती. तसंच मॅच आज मस्त बघायला मिळत आहे. काय होणार काय सांगू. चला उल्वे नोट 40+ चे पदाधिकारी खेळाडू आलात, आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. आपण या स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बिल्कुल आने वाले 6 गेंदे और 11 रनों की जरूरत. ये मुकाबला बहुत ही अच्छा हो रहा है बीच मैदान के ऊपर. चला चला कांती, अंधार नको, डिले करू नका. ही जुने यंत्र झाले सगळे आता. चला तो गेंदबाज कांति उल्वेकर दूर वाली छोर से आएंगे तो उनके सामने एक हार्ड हिटर बल्लेबाज, बाहुबली बल्लेबाज मैं कहूंगा तुषार कोहली. हार और जीत में खड़ा हुआ, बिल्कुल खड़ा है ये तुषार कोहली. हार और जीत के बीच में खड़ा है वहां पे कांति उल्वेकर. 6 गेंदे 11 रनों की जरूरत. ये लास्ट मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला. कौन जाएगा सुपर 4 में? लेकिन पहली गेंद के ऊपर तुषार कोहली का जलवा जारी और एक आया लंबा 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 छक्का. मी मगा शहनशाह डॉन तुषार कोहली मैदानामध्ये सांगतोय रिवॉल मात्रे की मी मॅच खलास करणार. मी मगाशी म्हटलं की हा थांबला ना, झेल सोडल्या ना, ते अंगलट आल्यात. बिल्कुल बिल्कुल सही बात है. 5 गेंदे अभी 5 रन. ये डॉन आया है उल्वे गांव का तुषार कोहली, तो उनके सामने कोमट मुझे टीम कांति उल्वेकर. लेकिन यहाँ पे कवर ड्राइव करने का प्रयास केवल मिलेगी एक दूसरी का. यहाँ पे छेड़छाड़, लेकिन क्या हो रहा है मैदान के अंदर? ओहो, यस नो नो यस. या 2 धावा झाल्याच तरी रिवॉल ऍक्च्युली आराम से होते थे. आरामात 2 धावा झाल्या असते. आता मात्र स्ट्राईक बदलली. आता तुषार नॉन स्ट्राईकला आहे. 4 बॉल 4. कांती उल्वेकरला आता मात्र स्वतःचा अनुभव पणाला लावायचा आहे. 4 चेंडू 4 धावा. ट्रॉफी मध्ये जाणारा हा रस्ता आहे. एक चषक कोणत्या संघाच्या बाजूने जाईल? रुही प्राइस टायगर्स कोंबडमुजे की तंश तश्वी 11 उल्वे, सिद्धू मडवी की रोहन कोहली. मजा रिवॉल. क्या बात है. 4 गेंदों में 4 रन. दर्शकों को भी पसंद आ रहा है. कोई भी जीते कोई भी हारे, लेकिन मैच बहुत ही अच्छा. ये सीधे बल्ले से खेला है. वहां पे फील्डर मौजूद है. थोड़ा सा पीछे गया था, लेकिन वहां पे बहुत बड़ा प्रेशर. 1 रन. रिवॉल या 2-2 धावा घेतल्या असत्या तर मॅच कधीच संपली असती. क्रिकेटमध्ये षटकार पाहिजे असं नाही. तुम्हाला बॉल टू बॉल रन होती, मगाशी घेतल्या असत्या त्या 2, ह्या 2, मॅच संपली. 3 बॉलला 1 राहिले असते. फिर भी ये मुकाबला बैलेंस है. अभी तक 3 गेंदों में 3 रन. बहुत अच्छा मुकाबला है. कोई भी जीते कोई भी हारे, लेकिन हमको तो मजा आया इस मुकाबले को देखते हुए. 3 गेंदों में 3 रन. एक तरफ है मुकाबला रुही प्राही कोंबडमुजे, दूसरी तरफ तंश तश्वी 11 उल्वे. कौन जाएगा सुपर 4 में? क्या ये जीत का परचम लहराएगा तुषार कोहली के कांति उल्वेकर? कौन लहराएगा जीत का परचम? ये हवा में खेला है, कैच है. अभी कोई गलती नहीं है. भाई वही दादा. भाई ने लपकी कैच. मगाशीच म्हटलं की बघा षटकाराने मॅच फिनिश होत नसते. मगाशी जर त्या 2-2 धावा सुटल्या होत्या क्षेत्राच्या हातात, त्या घेतल्या असत्या तर चित्र वेगळं असतं. आता तंश तश्वी उल्वे संघ मॅच मध्ये शिरकाव करण्याच्या तयारीत आहे. 2 चेंडू 3 धावा. फलंदाज रोहन, कॅप्टन स्वतः मैदानामध्ये. रोहन काय सांगणार की तुला काय खेळायचं आहे? 2-3 कसा शॉट केलायचा आहे? मात्र कांती हा झिजलेला मुरलेला शिजलेला गोलंदाज आहे. हा चेंडू जर डॉट आला ना रिवाल, तर मात्र एक मोठा फटकाच लागेल. बराच काही. तुषार कोहली नाराज आहे, कारण मॅच खलास करायची होती. शेवटी निराश झाला. षटकार मारण्याचा मोह त्याला आवरला नाही आहे. आणि आता मात्र 2 चेंडू 3. मजा आली रिवॉल. बिल्कुल बिल्कुल. आता रंगात रंगात आली मॅच. या फिल्डरनं घेतली तुषारची कॅच.
आता म्हणावं लागेल, कारण 2 चेंडू 3 धावा आने वाली 2 गेंदें 3 रनों की दरकार है। ये मुकाबला अंतिम क्षणों तक जा रहा है। बिल्कुल रोंगटे खड़ा करने वाला मुकाबला, दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला और दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला इस शाम के सुनहरे माहौल में देखने को मिल रहा है। ये सीधे बल्ले से खेला है, वहां पे विशाल है, एक रन कंप्लीट, दूसरे का प्रयास और ये दूसरी रन भी कंप्लीट। अब मुकाबले में अभी तक जान, लेकिन बल्लेबाज क्या कर रहा है, स्ट्राइक रोटेट करने का प्रयास कर रहा है। ये तो रन नहीं मिलेगी स्ट्राइक रोटेट के नियम से। 2 रन तो आए हैं। रिवॉल तो खेळाडू तिकडे कुठे धावत गेला होता. बल्लेबाज तो आउट है, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन जो स्ट्राइक बल्लेबाज है बहुत बड़ी दौड़ लगाई थी उसने, उसका ध्यान भी नहीं था, लेकिन वो अच्छा स्ट्रोक खेला था। रिवॉल त्याने चांगला फटका मारलाय, त्याला बोलून काय बिलकुल. फायदा आहे. वो त्याने अच्छा 2 stroke. धावा काढल्या ना, कुठं तो डॉट खेळलाय. 2 धावा त्या खेळाडूने काढल्या, त्याचा तुम्ही प्रशंसा करायला हवी. आता 1 बॉल 1 मॅच तो जिंकू शकतो, त्याच्यात तुम्ही कॉन्फिडन्स वाढवायला हवा. त्याला बोलून तो त्याचा कॉन्फिडन्स डाऊन कशाला करता. 1 चेंडू 1 धावा, या चेंडूसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे जेव्हा गोलंदाज रनअप घेणार आहे. ट्रॉफीची धावा आहे रिवॉल, डॉट बॉल 1. काय मजा येणार रिवॉल. बिल्कुल बिल्कुल, इस बल्लेबाज की मैं पंच सराहना करूंगा. जरा गोलंदाजाला पण तुम्ही सांगायचं आहे, नॉन स्ट्राइकच्या खेळाडूला पण सांगायचं आहे, चेंडू टाकताना काय करायचंय काय नाही. लाईव्ह कॅमेरा रेडी. सभी कैमरामैन अभी आंखों में तेल डालकर आप रहिए। बहुत बड़ा मुकाबला है, 1 गेंद 1 रन। बिल्कुल आर्यन कोहली की मैं प्रशंसा करूंगा, क्या स्ट्रोक लगाया था, लेकिन उसी को थोड़ा सा प्रेशर में ला रही है उनके साथी बल्लेबाज। जरूरत नहीं है। एक तरफ अनुभव जीवन की सर्वश्रेष्ठ पूंजी होते हैं दोस्तों, आत्मविश्वास के साथ। कांति उल्वेकर एक तरफ, तो एक तरफ नया खिलाड़ी, एक राइजिंग स्टार प्लेयर, 1 रन आर्यन कोहली, जिथे 1 रन की जरूरत है. 1 बॉल 1. वा मजा आली. एकदा जोरदार ताल्या मित्रांनो या मॅच साठी. जबरदस्त परफॉर्मन्स. बिल्कुल बिल्कुल, ये मैदान तालियों की आवाज से गूंजना चाहिए दोस्तों, क्योंकि मुकाबला बहुत रफ एंड टफ, पैसा वसूल मुकाबला. आने वाला 1 गेंद 1 रनों की जरूरत. यस, हमारे 5 गांव प्रीमियर लीग का आगाज जैसे शुरुआत हुई, पहला मुकाबला भी प्रणय ऐसा ही हुआ था. दिलों की धड़कन तेज हुई थी. से नासबद उट्टट पिंगट जाट संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. फासल्या फासफूस नाही, आता हृदयाची ठोके वाढली जात आहेत. जोरदार टाळ्या मित्रांनो. 1 बॉल 1 रन. ओहो, ये क्या हुआ बीच मैदान के ऊपर, ये क्या हुआ, मिस हो गया. अनुभव लाया रंग और इसी के साथ ये मुकाबला जीत गए तंच तंचवी 11 उल्वे.